मेंढीगिरीतील शेतकऱ्यांचा सोलर प्रकल्पाविरोधात एल्गार. पूर्वसूचना परवानगी नुकसान भरपाईशिवाय सोलर लाईनचे काम शेतात सुरू. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सामूहिक निवेदन देऊ नये, प्रशासन ढिम्म. उलट शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत पोलिसांची मारहाण. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा दिला इशारा. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मेंढीगिरी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात त्यांच्या शेतजमिनीत पूर्वसूचना, कायदेशीर परवानगी आणि नुकसान भरपाई न देता आवाधा सोलर प्रकल्पाच्या वीजवाहिनीचे खांब आणि तारा टाकण्याचे काम सुरू झालेलं आहे. याविरोधात उपविभागीय अधिकारी जत यांच्याकडे या शेतकऱ्यांनी सामूहिक निवेदन सादर करूनही त्याचा काहीच उपयोग न झाल्याचे चित्र समोर आलेलं आहे. आवाधा कंपनीनं शेतकऱ्यांना कोणतीही नुकसान भरपाई न देता त्यांच्या शेतात खड्डे खणून पूल उभे करण्याचे काम सुरू केलं असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. आज पूल उभे करण्यासाठी कंपनीचे लोक आले असता या शेतकऱ्यांनी विरोध केला असता कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात खड्डे खणले. त्यावेळी आडवे गेलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली आहे आणि याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्यांनी याविरोधात आत्महत्या करणार असल्याचा इशारा दिला आहे. बसू बाबू शेंडगे, मेंढीगिरी, तालुका जत, जिल्हा सांगली. असा फोन चिक्कीची आपली आपलं सोलार कंपनीची लाईट आपलं मळ्यात घेऊन चालली ती. त्यामुळे मी अडवले, आता 9 वेळा अडवलोय. पोलीस घेऊन येते ती, सारखं धमकी देते ती आणि प्रति वेळा एक लेडीज पोलीस घेऊन येते ती. किती वेळा सांगलं तरी ऐक नाही ती. आणि काल दंगाबग करून शेना वडिलावर 94 वर्ष चालू आहे. वडिलाला, मला 50 चालू आहे. भाव वारलाय तरी आम्हाला दांडगा करून शेना राहून चालली ती. आपलं बोरवर 10 एकर बागायत आहे. त्या बोरवर, एका बोरवर ती बोरवर तार गेली. ती उद्या बोर खालीवर करता येत नाही. ती किती वेळा सांगलं तर ऐकायला तयार नाही. काय आमचं काय ऐकायला घ्यायला नाही. धमकी देऊन, मारून टाकून, दाबून शेना वडिलाला बी तसं करते, मला बी तसं करते. भाव वारलेला आहे, आई वारलेला आहे. भावाच पोरा 2, भावाच पोराला धमकी दिली ती. मला बी धमकी दिली, त्याने वडिलाला धमकी देऊन उचलून फेकली ती. म्हणजे यांचं काय कळेना झालंय. किती वेळा सांगलं तर पोलिटिशियन गाडीत पाणी सोडतो म्हणते ती. गाडीचं पाणी सोडणार की नुकसान केलं. आस्ती आमचं आहे, जमीन आमचं आहे. ग्रामपंचायत बी ऐकना, गळजेर गिराचं ऐकना, मेंढी ग्रामपंचायत ऐकना आणि आमचे बी ऐकना. हा फक्त ते ताराला आणि बोरला वाटतं 3 फूट फरक आहे. आणि उद्या बोर काढाय वर सोडाय झालं तर तिथं बोर चालत नाही, रिबोर करायचं चालत नाही. 9 एकर क्षेत्रमध्ये आता बोरवर आहे आणि आम्ही गणपती शेडसाठी आम्ही शेड दिलेले आहे. तरी पण सांगितलं तर मी 9 वेळा इच्छा सांगितलं त्याला, इथं नको, राहू नका. जबरदस्त प्रत्येक पोलीस आणते ती, कंपनीवाले येते ती, धमकी देते ती. तुझं गाडीत पाणी सोडतो म्हणते ती. ह्याचं गाडीत पाणी किती आहे, काय शेतकरी म्हणजे काय किंमत नाही त्यांचा. आता सध्याला ह्या वर्षी आमचा पाऊस नाही. आमचं द्राक्षी, डाळिंब पीक आहेत सगळे आणि ह्या बोरवरच आहे. आणि असं झालं तर आमचं परिस्थिती होणार कसं. ती उद्या बोट जळलं तर आम्हाला काढता येत नाही, सोडता येत नाही. आणि असं झालं तर आत्महत्या करता व्हायला लागणार आम्हाला. आणि असं धमकी देऊन आम्हाला करत गेलं तर आमचं परिस्थिती वाईट होणार आहे. आणि ही आमचं वाईट झालं तर ही वाईट वेगळं होणार आहे आणि आत्महत्या करायची वेळ येणार आहे. आणि जग बी असंच व्हायला, आम्ही बी असंच होणार आहे. आता ह्या कारवाईला पोलीस स्टेशनला, कंपनीला कारवाई काय तर शासन केलं पाहिजे. आवाड कंपनीवर आणि पोलीस स्टेशनवर महाराष्ट्र शासन दखल घेतलं पाहिजे, नुकसान भरपाई दिले पाहिजे. नाही तर आमचं टोकाचं पाऊल घेतलं पाहिजे. गौतम सदाशिव कांबळे, राहणार मी मेंढीगिरी. माझं शेत मेंढीगिरी इथे आहे. तरी माझे आवाड कंपनी, सौर ऊर्जा ह्यांनी येऊन माझ्यात पोलीस व कंपनीवाले येऊन माझ्या दमदाटी देऊन मला धक्काबुक्की करून मला त्यांनी पोल रवून गेले आहेत. तरी माझे हे जमिनीवरच माझे कुटुंब जगत आहे. आणि ह्या पोलमध्ये मी पोल जर राहून गेले तर माझा उदरनिर्वाह होत नाही. तरी तुम्ही शासनाने किंवा पोलिसांनी ह्याची दखल घ्यावी. सांगली एसपी साहेबांनी आमची दखल घ्यावी आणि आम्हाला दमदाटी देतात. आणि महाराष्ट्र शासनानेही आमची दखल घ्यावी.
आणि जे होईल ते आमचे नुकसान भरपाई भरून द्यावी. झालेले नुकसान न भरून दिल्यास आमच्यावर आत्महत्या करून घ्यायची वेळ येईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.